विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्च्युअल पॅसेजचे जे कॉम्प्रिहेन्शन बद्दल जे क्वेश्चन्स आहेत ते पाहणार आहोत. आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील 2.2 हा जो लेसन आहे, द बॉय हू ब्रोक द बँक, त्यामधील इथे दिलेला पॅसेज आहे. प्रथम आपण पॅसेज समजून घेऊ आणि दिलेले प्रश्न उत्तरे सोडवू. नथू grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar Bank owned by the Seth Govindram. म्हणजे सेठ गोविंदरामच्या मालकीची जी पिपलनगर बँक होती तिच्या पायऱ्या झाडत असताना नथू स्वतःचीच पुटपुटला किंवा त्याने तक्रार केली, ग्रंबल्ड. ही यूज द स्मॉल ब्रूम हरीडली अँड केअरलेसली. तो छोटासा झाडू तो निष्काळजीपणे आणि घाईघाईने वापरत होता. अँड द डस्ट ऑफन रायझिंग इन अ क्लाउड अबोव्ह हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि जी धूळ होती ती त्याच्या डोक्यावर उंच ढगामध्ये उडत होती आणि परत त्या पायऱ्यावरती ती येऊन पडत होती. ॲज अ नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन सन पास बाय. म्हणजे जेव्हा नथू कचऱ्याच्या डब्यावरती सुपली जोरजोरात आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. पास बाय म्हणजे जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलेव्हरी राऊंड. सीताराम कपडे पोहोचायला निघाला होता. ही हॅड बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावरती नुकतेच इस्त्री केलेले कपड्यांचे गाठोडे होते, बंडल. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला बोलला, अरे एवढी धूळ उडवू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तू आणखीनही अनॉइड म्हणजे रागावलायस का? कारण त्यांनी तुला या महिन्याच्या पगारीमध्ये जादाचे ₹2 देण्यासाठी आत्ता सुद्धा नकार दिला आहे का? रिफ्युजिंग म्हणजे नकार देणे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला त्याबद्दल काही बोलण्याची इच्छा नाही. कंप्लेंट द स्वीपर बॉय. त्या झाडूवाल्या मुलाने म्हणजेच नथूने तक्रार केली. आय हॅवंट इवन रिसीव्ह माय रेग्युलर पे. मला माझा नियमित पगार सुद्धा मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि ही महिन्याची 20 तारीख आलेली आहे. हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. कोण बरं असा विचार करेल की एका गरीब मुलाची पगार या बँकेने थकवली असेल. होल्ड अप. ॲज सून ॲज आय गेट माय मनी. मला माझे पैसे मिळाल्याबरोबर आय एम ऑफ. मी इथून निघून जाईल. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. या ठिकाणी मी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये काम करणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि नथू सुपली त्या कचऱ्याच्या डब्यावर सेव्हरल टाइम्स अनेक वेळा आपटत होता. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉइंट म्हणजे त्याचं जे म्हणणं आहे ते ठामपणे व्यक्त करण्यासाठी. एम्फसाइज म्हणजे ठामपणे व्यक्त करणे. अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स आणि स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी. प्रश्न पाहूया आपण. A1 हू सेड टू हिम. हू सेड टू हुम म्हणजे कोण कोणाला बोलले. इथे स्टेटमेंट म्हणजे वाक्य दिलेत, कोण बोलले आणि कोणाला बोलले. नंबर 1 डोंट रेज सच डस्ट. एवढी धूळ उडवू नकोस. हे वाक्य कोणी बोललं? सीतारामनी नथूला बोलले. नंबर 2 आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला त्याबद्दल काही बोलायची इच्छाच नाहीये. हे वाक्य नथूनी सीतारामला बोललेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 What was the reason for Nathu's annoyance? Which of his behavior shows it? या प्रश्नाचा अर्थ होतो की नथूच्या रागवण्याचं कारण काय होते आणि कोणत्या त्याच्या वागण्यावरून बिहेवियर हे आपल्याला स्पष्ट दिसते. आता इथे बघा, मी इथे हायलाइट केलेलं आहे, आय हॅवंट इवन रिसीव्ह माय रेग्युलर पे. म्हणजे त्याला त्याचा जो नियमित पगार होता तो मिळालेला नव्हता आणि म्हणून
तेच कारण त्याच्या रागाचं होतं. इथे बघा, फक्त दिलेलं वाक्य जे आहे ते डायरेक्ट स्पीच मधलं, तुम्हाला इथे मात्र उत्तरामध्ये इनडायरेक्ट स्पीच करायला लागेल. आणि ते बदल काय आहेत? आयच्या ठिकाणी ही म्हणजे नथू, हॅवंटचं हॅडंट झालंय आणि मायचं हिज, एवढेच बदल केलेले आहेत. आता वाक्य कसं झालं, आपलं उत्तर कसं झालं पूर्ण वाक्यामध्ये? द रिझन फॉर नथूज अनॉयन्स वॉज दॅट ही हॅडंट इवन रिसीव्ह हिज रेग्युलर पे टिल द 20th ऑफ द मंथ. म्हणजे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत त्याला त्याचा नियमित पगार मिळालेला नव्हता. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आपल्याला. विच ऑफ हिज बिहेवियर शोज इट? कोणत्या वागण्यावरनं त्याला खूप राग आला हे आपल्याला समजतं. तर इथे 2 ऍक्टिव्हिटी आहेत, त्या दोन्हीपैकी तुम्ही एक लिहिली तरी चालेल आणि दोन्ही लिहिल्यात तरी चालतील. बघा, पहिली ऍक्टिव्हिटी बघा, ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. ही एक ऍक्टिव्हिटी आहे त्याची राग दाखवण्याची. आणि दुसरी, नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, म्हणजे तो डस्टबिनच्या डब्यावरती पॅन म्हणजे सुपली आपटत होता. ह्या दोन्ही ऍक्शनवरून त्याचं जे बिहेवियर आहे ते रागावलेलं आहे हे आपल्याला समजतं. A3 प्रश्न बघा. फाइंड अँड राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे वर्णन करणारे शब्द, आणि त्यालाच आपण ग्रामरच्या भाषेमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणतो. विद्यार्थ्यांनो, हे शोधणं खूप सोपं आहे. तुम्हाला मी एक आयडिया देऊन ठेवते की जे हे शब्द जवळजवळ दिलेले असतात. आता समजा ब्रूम म्हणजे नाऊन दिलेले आहेत आपल्याला इथे. ब्रूम म्हणजे झाडू. मग कसा झाडू? छोटा, स्मॉल ब्रूम. बघा, आपल्या पॅसेजमध्ये सुद्धा तसेच शब्द आलेले आहेत. इथे बघा, मी तुम्हाला हायलाइट केलेले स्मॉल ब्रूम. नेक्स्ट वर्ड कुठला आहे? रेग्युलर पे. कशी पगार? नियमित पगार. रेग्युलर पे. बघा, सोबत आले, जोडीनेच येतात हे दोन्ही शब्द, ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन. नंबर 3, प्रेस क्लोथ्स. कसे कपडे? इस्त्री केलेले कपडे. हे सुद्धा इथे दिलेलं आहे, प्रेस क्लोथ्स. आणि नंबर 4 किंवा डी, रुपीज. किती रुपीज? 2 रुपीज. A4 हे 2 ग्रामरचे वाक्य आहेत बघा. ॲज सून ॲज आय गेट मनी आय एम ऑफ. यूज नो सुनर दॅन. या वाक्यामध्ये आपल्याला नो सुनर दॅन वापरायचं आहे. या वाक्याचा अर्थ काय होतो दिलेल्या वाक्याचा? ॲज सून ॲज आय गेट माय मनी. मला पैसे मिळाल्याबरोबर, लगेच. ॲज सून ॲज म्हणजे लगेच. आय एम ऑफ, मी निघून जाईल. आता या ठिकाणी आपल्याला नो सुनर दॅन वापरायचंय. आपण ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सुनर घेणार आहोत. आणि विद्यार्थ्यांनो, नो सुनरच्या नंतर क्रियापद येतं. मग वाक्यामध्ये क्रियापद असेल, असतंच, तेच तिथे आपल्याला घ्यायला लागतं. आता बघा, इथे गेट. गेट म्हणजे पास्ट टेन्स आहे, गॉटचा भूतकाळ आहे. मग भूतकाळाचं जे क्रियापद आहे ते आपण इथे डीड घेणार आहोत. बघा, नो सुनर डीड आय गॉट. इथे गॉट का बदललं मी? डीड आधी गॉट म्हणजेच गेट, म्हणून इथे गॉट लिहिले. मनी. आता जे कॉमा आहे तो काढायचा आहे, त्याच्या ठिकाणी आपण दॅन वापरायचे आणि पुढच्या वाक्यामध्ये काही न बदल करता ते जशाला तसं वाक्य घ्यायचे. नो सुनर डीड आय गॉट मनी दॅन आय एम ऑफ. नेक्स्ट बी, डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे आपलं दिलेलं जे वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीच मधलं आहे आणि आपल्याला त्याला इथे इनडायरेक्ट स्पीच मधलं जे वाक्य आहे त्यामधील तो जो बरोबर ऑप्शन आहे त्याला टिक करायचे. इथे तिसरा ऑप्शन बरोबर आहे, पण याचं मी कारण तुम्हाला सांगते की आपलं जे वाक्य आहे ते आज्ञार्थी नकारात्मक वाक्य आहे आणि त्याच्यासाठी डोंट वापरलेले आहे. आणि जेव्हा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच आज्ञार्थी नकारात्मक वाक्य करायचं असतं तेव्हा डोंटच्या ठिकाणी आपण नॉट टू वापरतो. आता बघा, ही कॉल्ड आउट टू नथू नॉट टू रेज सच डस्ट, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. नंबर 3 ऑप्शन बरोबर आहे. A5. वेन डू यू गेट अनॉइड हाऊ डू वी रिॲक्ट देन. म्हणजे तुम्हाला कधी राग येतो आणि मग तुम्ही कसे रिॲक्ट होता, असा आपल्याला इथे पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या मतानुसार सुद्धा लिहू शकतो. इथे मी माझं मत लिहिलंय. वेन समवन ब्लेम मी ऑर इन्सल्ट मी विदाउट एनी रिझन आय गेट अनॉइड. म्हणजे जर माझा काही दोष नसताना जर एखादा मला ब्लेम करत असेल किंवा तो माझा अपमान करत असेल काही कारण नसताना, तर मात्र मला राग येतो.
आणि अशा वेळेस मी काय करते, त्याच्यावरती हाऊ यू रिॲक्ट, आय विल टेक टाइम अँड प्रूव्ह दॅट पर्सन रॉंग. मी थोडा वेळ घेते आणि तो व्यक्ती कसा चुकीचा आहे हे सिद्ध करून दाखवते. किंवा हेच उत्तर आणखीन वेगळ्या प्रकारे तुम्ही लिहू शकता. बघा, समबडीज बॅड बिहेवियर ऑर ॲरोगन्स मेक्स मी अँग्री. एखाद्याचा उद्धटपणा किंवा त्याचं वाईट वागणं मला कधी कधी त्यामुळे मला राग येतो. वेन आय गेट अनॉइड आय डू नॉट रिॲक्ट विथ हार्श वर्ड्स ऑर एनी व्हायलंट ॲक्शन, आय ट्राय टू कीप माय सेल्फ काम. म्हणजे जेव्हा मला राग येतो तेव्हा मी हार्श वर्ड्स म्हणजे दुसऱ्याच्या मनाला लागतील असे शब्द मी वापरत नाही किंवा हिंसक अशी कृती कुठलीही मी करत नाही. आय ट्राय टू कीप माय सेल्फ काम. मला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते. असे वेगवेगळे उत्तर तुम्ही लिहू शकता. आता आपण 2.4 अॅन इपिटमी ऑफ करेज हा जो लेसन आहे त्यातील दुसरा सीन पॅसेज पाहणार आहोत. बघा, इथे हा पॅसेज मी तुम्हाला समजून सांगते आणि त्यानंतर आपण पुढचे जे क्वेश्चन्स आहेत कॉम्प्रिहेन्शनचे ते इथे पाहूया. ॲट द एज ऑफ 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and he even fell down a couple of times for no reason. म्हणजे स्टीफन 17 वर्षाचा असताना स्टार्टेड नोटिसिंग, त्याच्या लक्षात आले, काय लक्षात आले की दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. म्हणजेच त्याच्या अवयवामध्ये खूप अधिकाधिक प्रमाणामध्ये जडत्व येत आहे. इन्क्रीजिंगली म्हणजे अधिकाधिक आणि क्लमझी म्हणजे जडत्व येणे. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम फॉर नो रिझन. आणि काही कारण नसताना तो 2 वेळेस पडला सुद्धा होता. धिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. परप्लेक्स म्हणजे कन्फ्यूज म्हणजे गोंधळात पडला, की याच्यामुळे तो गोंधळात पडला आणि तो त्याच्या फॅमिली डॉक्टरला भेटायला गेला. who diagnosed him as a suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gary's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. की तो डॉक्टरला भेटायला गेल्यानंतर फॅमिली डॉक्टरांनी डायग्नॉस म्हणजे रोगनिदान काय केलं तर स्टीफन हा खूप दुर्मिळ, रेअर म्हणजे दुर्मिळ अशा रोगाने ग्रासलेला आहे. सफर म्हणजे त्रास होत आहे त्याला. तो कुठला रोग आहे? ALS LOU असं त्या रोगाचं नाव आहे. की या रोगामध्ये द नर्वस सिस्टीम म्हणजे नर्वस सिस्टीमवरती आपल्या मज्जासंस्थेवरती आपला परिणाम होतो आणि त्याचंच कारण म्हणून आपल्या बॉडीचे जे अवयव आहेत ते कमकुवत होतात. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड, स्टीफन म्हणतो की जेव्हा तो छोटा मुलगा होता तेव्हा त्याच्या हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. म्हणजे त्याच्या स्नायूंचं जे समन्वय होता तो योग्य नव्हता. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वूड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंजी. तो म्हणतो की मला आत्ताही आठवतंय की माझ्या हँडरायटिंगमुळे माझे जे शिक्षक होते त्यांना प्रचंड मनस्ताप होत होता. नॉर वॉज ही इन्क्लिंग टुवर्ड स्पोर्ट्स. इन्क्लिंग म्हणजे त्याचा कल नव्हता, त्याचा कल खेळाकडे सुद्धा नव्हता. नेव्हरलेस धिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. म्हणजे असे असले तरी ही आजाराची बातमी त्याला हादरून टाकणारी होती. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू ही फ्रेज आहे. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. म्हणजे या भूतलावरती, प्लॅनेट या भूतलावरती तो किती काळ राहणार आहे हे खूप अनिश्चित होतं, अनसर्टन. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू मच. म्हणजे रोगाचं जे पूर्वनिदान केलेलं होतं प्रोग्नोसिस ती खूप वाईट होतं आणि डॉक्टर्सनी त्यांना सांगितलं होतं की आता ते काही जास्त करू शकणार नाहीत. अनडॉन्टेड म्हणजे न घाबरता, न डगमगता स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन म्हणजे न डगमगता स्टीफननी त्याचं संशोधनाचं काम सुरूच ठेवण्याचं ठरवलं. अँड इवन गॉट एंगेज टू जेन वाइल्ड. आणि जेन वाइल्ड या मुलीसोबत त्याने एंगेजमेंट सुद्धा केली. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे बी साऊंड इट इज ॲट हिज डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. हॉकिंग इथे उपरोधिकपणे म्हणतो, काय म्हणतो की याच परिस्थितीमध्ये, कुठल्या परिस्थितीमध्ये? डिस्मल स्टेज म्हणजे विषण्य,
खूप दुःखाच्या परिस्थितीमध्ये जीवनाचा सर्वाधिक आनंद तो घेऊ लागला होता. This he says because he started living life for the moment and continue his doctoral research work with renewed vigor. Renewed vigor म्हणजे अतिशय नव्या जोमाने. याचे कारण त्यांनी प्रत्येक क्षणासाठी जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे जे संशोधन आहे ते पुन्हा त्याने नव्याने जोमाने सुरू केलेले होते. असा हा आपण इथे पॅसेज पाहिला. आता याचे क्वेश्चन पाहूया. A1 बघा, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेले वाक्य चूक आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. नंबर 1, स्टीफन हॉकिंग वॉज सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज ॲट द एज ऑफ द 17. हे वाक्य बरोबर आहे कारण आपल्याला दिलेल्या पॅसेजमध्ये सांगितलंय की स्टीफनला 17 वर्षाचा असताना दुर्मिळ अशा रोगाने तो ग्रासलेला होता. ट्रू. नंबर 2, आफ्टर सफरिंग फ्रॉम डिसीज स्टीफन डिसाइडेड टू स्टॉप रिसर्च. म्हणजे जेव्हा त्याला कळालं की त्याला रोगाने तो ग्रासलेला आहे हे समजल्यानंतर स्टीफननी संशोधन करायचं थांबवण्याचा निर्णय घेतला. हे वाक्य चुकीचं आहे. फॉल्स. नंबर 3, ही गॉट एंगेज विथ जेन वाइल्ड. जेन वाइल्ड या मुलीशी त्याची एंगेजमेंट झाली. हे वाक्य बरोबर आहे. ट्रू. नंबर 4, स्टीफन्स टीचर लाईक हिज हँडरायटिंग व्हेरी मच. स्टीफनच्या टीचरला त्याचं जे हस्ताक्षर होतं ते खूप आवडायचं. हे वाक्य मात्र चुकीचं आहे. फॉल्स. A2 प्रश्न पाहूयात आपण. बघा, A2 प्रश्न आहे, व्हॉट डिड स्टीफन स्टार्ट नोटिसिंग ॲट द एज ऑफ 17. व्हॉट वॉज इट्स रिझल्ट. इथे 2 प्रश्न 2 गुणांना असतात दिलेले आहेत. लक्षात ठेवा. पहिला जो प्रश्न आहे त्याचा अर्थ काय आहे, व्हॉट डिड स्टीफन स्टार्ट नोटिसिंग ॲट द एज ऑफ 17. 17 वर्षाचा असताना स्टीफनच्या काय लक्षात आलं. तर इथे बघा उत्तर दिलेलं आहे आणि वरती पॅरेग्राफमध्ये सुद्धा मी हायलाइट केलेलं आहे ते तुम्ही पहा. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. आता हे पहिल्याचं उत्तर झालं. आता दुसरा प्रश्न काय आहे, व्हॉट वॉज इट रिझल्ट. आणि त्याचा काय परिणाम रिझल्ट होता. तर इथे बघा, हिज फॅमिली डॉक्टर डायग्नोस हिम ॲज अ सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज ALS or LOU, गेरीज डिसीज दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टम अँड इव्हेंच्युअली विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. A3 प्रश्न बघू आता आपण. फाइंड सिनॉनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द सर्कल. ए शब्द जो आहे बघा तो आहे ॲक्वर्ड आणि याच्यासाठी प्रॉपर समानार्थी शब्द दिलेल्या शब्दामधला आहे क्लमझी. क्लमझीचा अर्थ थोडंसं जडत्व आलेला, बोथट झालेला असा अर्थ आहे. बी, कन्फ्यूज म्हणजे परप्लेक्स्ड म्हणजे गोंधळात पडलेला. सी, ग्रेट अनॉयनन्स, फिट ऑफ फ्रेंजी प्रचंड संतापलेला. ही फ्रेज आहे फिट ऑफ फ्रेंजी. डी, नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स म्हणजे दुर्दैवाची भीती न वाटणारा म्हणजेच न डगमगणारा न घाबरणारा. अनडॉन्टेड. A4 बघा, ग्रामरचे वाक्य 2 दिलेले आहेत इथे. ए, ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. आयडेंटिफाय द टेन्स. या वाक्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे. आता इथे बिगॅन आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे हे तर समजलं आपल्याला आणि दिलेला आपला जो व्हर्ब आहे मेन व्हर्ब आहे त्याला काय केलेलं आहे ING लावलेलं आहे म्हणजे कंटिन्युअस आहे म्हणजेच या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. बी बघा, दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. मेक पास्ट परफेक्ट टेन्स. या वाक्याला आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स बनवायचे. दिलेलं जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्स मधले. कसं ओळखलं, केम म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप इथे दिले आणि आपल्याला आता इथे वापरायचा पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये टू हॅवचं एकुलतं एकच व्हर्ब असतं आणि ते म्हणजे हॅड. म्हणजे सिंग्युलर वचन असू दे, सब्जेक्ट असू दे किंवा एक वचनी किंवा अनेक वचनी करता असला तरी हॅडच वापरायचं आहे. बघा आता इथे आणि दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं असतं पास्ट पार्टिसिपल. आता कम, केम आणि कमच हे तिसरं रूप आहे म्हणून इथे कमच लिहिलेलं आहे. दिस डिसीज हॅड कम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. हॅड कम वरनं आपल्याला समजतं की आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरलेला आहे. A5, हाऊ विल यू सपोर्ट युअर फ्रेंड हु इज सफरिंग फ्रॉम अ डेडली डिसीज. भयानक अशा रोगाने जर तुमचा मित्र ग्रासलेला आहे तर तुम्ही त्याला कसा आधार द्याल. आता इथे उत्तर तुम्ही वेगळं लिहू शकता. मी काय लिहिले बघा, आय विल फर्स्ट ॲडवाइस हिम टू टेक केअर ऑफ हिज हेल्थ. मी त्याला सुरुवातीला त्याच्या
हेल्थची आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देईन. देन आय विल यूज सम पॉझिटिव्ह वर्ड्स. टेल हिम टू बी ब्रेव्ह अँड करेजियस. मी त्याला काही सकारात्मक गोष्टी सांगेल की त्याला सांगेल की धैर्यवान हो, धीराने काम घे. आय विल ट्राय टू गिव्ह हिम हॅपीनेस अँड ऑल्सो गिव्ह सम मनी. मी त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करेल आणि थोडेसे पैसेही देईन. असं मी माझ्या मताचं वाक्य लिहिलं. तुम्ही वेगळंही उत्तर लिहू शकता. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 2 टेक्स्च्युअल पॅसेज कॉम्प्रिहेन्शनचे पाहिलेले आहेत.